आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. बाबासाहेबांचे आम्ही क्षणोक्षणी विसरणार नाही. आमचे सुधागडचे ठाण्यावाद, आमचे कालीज म्हणेल असे वाढदिवस रोज यावा आणि राहुल भाईंना ती इतकी शक्ती यावी की त्यांनी रोज गोरगरिबांना स्नेहभोजन द्यावं. त्या विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिलं, मिठान्न दिलं. तर खूप आनंद झालाय, कारण शक्यतो कोण असं फ्री पेट्रोल कोण देत नाही, त्याच्यामुळे खूप आनंद झाला. खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि अतिशय चांगलं काम करतात. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त सुधागड तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आरपीआय रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ, पाली संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा चिवे, तालुका सुधागड, जिल्हा रायगड येथील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न स्नेह भोजन देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुलभाई सोनावळे यांनी विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करून मोठ्या पदांवर विराजमान व्हावे व समाजाच्या हितासाठी कार्य करावे असे आवाहन केले. यानंतर वाढदिवसाचे औचित्य साधून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिवसभर मोफत पेट्रोल देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की एक काळ असा होता, समाजाला मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करावा लागत होता. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे समाज आज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला असून गरजू लोकांना मदत करण्याची ताकद निर्माण झाली आहे. याच भावनेतून असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून आयुष्यभर समाजकार्य करत राहण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या समाज कल्याणाच्या कार्यामुळे कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा मिळते आणि म्हणूनच अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा आनंद मिळतो असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास आरपीआयचे निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये रवींद्र ओवाळ, कोकण संघटक, भावेश गायकवाड, सुधागड तालुका युवक अध्यक्ष अमित गायकवाड, आरपीआय नेते दिलीप मोरे, आरपीआय नेते संतोष साळुंखे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत वाघमारे, तालुका नेते मिलिंद शिंदे, विभागीय अध्यक्ष सचिन भालेराव, युवा तालुका कार्याध्यक्ष योगेश गायकवाड, विभागीय अध्यक्ष प्रफुल्ल सोनवणे, पाली शहर युवक अध्यक्ष आदी मान्यवरांचा समावेश होता. एकूणच सुधागड तालुका आणि रायगड जिल्ह्यात राहुलभाई सोनावळे यांच्या समाजकार्यामुळे कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे चित्र दिसून आले. नमस्कार, मी अक्षय, आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीतो. आज आपण रायगड या ठिकाणी आहोत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्न वाटप करत आहेत. आपल्या करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संपर्क प्रमुख रायगड जिल्ह्याचे पाहुणे आहेत. सर, आज रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कुठले कुठले उपक्रम आहेत आणि आज शाळेमध्ये भोजन वाटप देखील करण्यात आपल्या माध्यमातून करण्यात आले, पुढील कार्यक्रम कशा प्रकारचे? प्रथम आपल्या चॅनलला मनापासून आपला आभार. तुम्ही या ठिकाणी आलात हे म्हणून आज तुम्हाला मनापासून तुमचे शुभेच्छा व्यक्त करतो. आज जय भीम, जय संविधान. आज सर्वांचे लाडके, गरिबांची कैवारी, आमचे सर्वांचे, आपल्या सर्वांचे नेते माननीय श्री डॉक्टर रामदासजी आठवले यांचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवसाचं औचित्य साधून आदिवासी आश्रम शाळा चिवे या ठिकाणी अन्नदान नसेल तर ते आशीर्वाद असेल. आठवले साहेबांचे आशीर्वाद आहेत, कारण की आठवले साहेब सुद्धा एखाद्या छोट्याशा आश्रमशाळेतनच आज ते केंद्रीय राज्यमंत्री, राष्ट्रीय नेते झालेले आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना एवढंच आव्हान आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मोठं व्हावं, कलेक्टर, रान अधिकारी, कोणते अधिकारी वरती जावं. पेट्रोल हा गोरगरीब जनतेकडे पोहोचेल. काही लोकांना पेट्रोल टाकणं शक्य होत नाही, म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्वांच्या मेहनतीने एकत्र एखादे पैसे जमवून आम्ही हा पेट्रोलचा वाटप केलेला आहे. मी नव्हे तर माझे कार्यकर्ते, गोरगरिबांचे नेते माननीय रामदासजी आठवले यांच्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. नव्हे, आमची श्रीमंती नसेल, ही आमचं सगळ्यांचं प्रेम आहे. हे प्रेमापोटी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सर्व एकत्र 2 पैसे जमून हे सर्वांना एक मोफत पेट्रोल देण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे. खरं तर त्यावेळेची परिस्थिती जरी वेगळी होती. आता सर्व कार्यकर्ते, सर्व आपले कार्यकर्ते असो, समाज आज सक्षम झालेला आहे. त्याच्यामुळं
ती परिस्थिती आता नाहीये. त्यामुळं आता बाबासाहेबांचा खूप उपकार आहे. बाबासाहेबांचे उपकार आम्ही क्षणोक्षणी विसरणार नाही. पण आता त्याच्यावरती पावलाला पाऊल लावून आमचे गोरगरिबांचे नेते रामदासजी आठवले साहेब काम करतात. प्रथमचा सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज आमचे लाडके आणि देशाचे राष्ट्रीय मंत्री, सामाजिक न्याय, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक आदरणीय आठवले साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप आणि लाख लाख शुभेच्छा. आज आदिवासी आश्रमशाळा चिवे येथे माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमचे रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय आमचे सुधागडचे ठाण्यावाग, आमचे कालीज आदरणीय राहुलभाई सोनावणे यांनी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आश्रमशाला येथे भोजनदान चा कार्यक्रम संपन्न केलं. साहेबांचा आशीर्वाद सर्व विद्यार्थ्यांकडे आहे व साहेबांचा आशीर्वाद आमच्या राहुलभाई सोनावणेवर व आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर आहे. हाच आम्हा सर्वांना आदर आहे आणि मुलांना हा साहेबांनी अन्नदान नाही तो आशीर्वाद दिलेला आहे, हेच मी सांगू इच्छितो. आज संघर्ष नायक रामदासजी आठवले, ज्यांनी शून्यातून आज हे विश्व निर्माण केले, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून या महाराष्ट्राच्या राजकारणाचं उलथापालथ केलं, असे आमचे नेते आदरणीय रामदासजी आठवले, डॉक्टर रामदासजी आठवले, खासदार रामदासजी आठवले, सर्वसामान्यांच्या मनातले, सर्वसामान्यांच्या काळजातले रामदासजी आठवले आणि आमचं जीव की प्राण रामदासजी आठवले. हे सगळं करत असताना आमच्या रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय राहुलभाई सोनावळे हे रायगड जिल्ह्यात इतक्या झुंजार रीतीने काम करत आहेत. आज त्यांचं एक ध्येय, त्यांचं एक धोरण वेगळं आहे. 22 तारखेला त्यांचा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील त्यांनी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिलं. आज आठवले साहेबांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी चिवे येथील आश्रमशाळेमध्ये स्नेहभोजन दिलं. ते भोजन दान म्हणण्यापेक्षा स्नेहभोजन दिलं. खऱ्या अर्थाने गरिबीची जाण असणारा आमचा नेता राहुलभाई सोनावळे या ठिकाणी आहेत. गरिबीची जाण आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना काय लागेल आणि त्यांनी शिक्षण कसं घ्यावं आणि यांना भोजन का द्यावं, या मागचा हेतू हाच आहे की ही पिढी शिकली पाहिजे. ही पिढी शिकेल तर टिकेल आणि भविष्यात यांच्यातला जो कोणी होईल तो बाबासाहेबांचं नाव काढेल, समाजाचं नाव काढेल. आज या निमित्ताने आमचे नेते आदरणीय राहुलभाईंनी जो उपक्रम राबवला त्याबद्दल खऱ्या अर्थाने आम्ही तर साहेब राहुलभाईंचेच आम्ही या ठिकाणी आभार मानेल. आठवले साहेबांच्या वाढदिवसाचा निमित्त साधून त्यांनी हे केलं. मी म्हणेल असे वाढदिवस रोज यावा आणि राहुलभाईंना ती इतकी शक्ती यावी की त्यांनी रोज गोरगरिबांना स्नेहभोजन द्यावं, असं मी या ठिकाणी नमूद करतो. पेट्रोल वाटप देखील आहे, याकडे कशा प्रकारे पाहता? नाही, पेट्रोल वाटप म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या जागतिक दर्जाची वाढलेली जी महागाई आहे आणि या महागाईच्या माध्यमातून गोरगरिबांना एक दिवस दिलासा मिळावा. गोरगरीबच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी उपजीविकेचं साधन असेल किंवा ट्रान्सपोर्ट असेल, तुमचा जीवनाचा जो दिनक्रम आहे हा पेट्रोल आणि डिझेलवरती अवलंबून असतो. आणि आज भाईंनी तेच बघितलं की किमान एक दिवस तरी, किमान एकदा, आज बाबासाहेबांच्या कृपेने, आठवले साहेबांच्या कृपेने भाईंकडे ती क्षमता आहे आणि त्यांच्या कृपेने आज आपण हा कार्यक्रम घेतोय. म्हणजेच काय आहे तर एक दिवस सर्वसामान्यांना त्याचा आराम मिळावा, दिलासा मिळावा, हे उद्देश समोर ठेवून भाईंनी तो कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवलेला आहे. आमची आश्रमशाळा ही अनुदानित आश्रमशाळा आहे. इथे 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर रायगड जिल्ह्यातील पेण, रोहा, सुधागड, कर्जत, अलिबाग या तालुक्यातील जी आदिवासी मुलं आहेत, ठाकूर समाज असेल, कातकरी समाज असेल, तेथील विद्यार्थ्यांचं हे शिक्षण घेत आहे. 1ली ते 10वी पर्यंतची शाळा आहे आणि या जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख आरपीआयचे माननीय राहुलभाई सोनावणे यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या शाळेत आम्हाला स्नेहभोजन मुलांसाठी द्यायचंय आणि खरोखर ही आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिलं, मिष्टान्न जे दिलं त्याबद्दल शाळेतर्फे, संस्थेतर्फे मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांचा सुधागड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवसानिमित्त समता दिन म्हणून पाळला जातोय आणि हा दिवस विविध उपक्रमाने आपण या महाराष्ट्रामध्ये साजरा करतोय, कोकणामध्ये साजरा करतोय, जिल्ह्यात साजरा होत आहे आणि
त्या निमित्ताने या समता दिनाच्या निमित्ताने आठवले साहेबांचा वाढदिवस आमच्या सुधागड तालुक्यातील आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावळे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी विविध उपक्रम आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राबवले जात आहेत. आपण बघितलं आता की आपण एका आदिवासी आश्रमशाळेला भोजनदानासारखं काम आपण केलेलं आहे. या ठिकाणी आपण या पेट्रोल पंपावर उभे आहोत आणि या पेट्रोल पंपावर देखील आपण लोकांना पेट्रोल मोफत पेट्रोल या आठवले साहेबांच्या वाढदिवसा दिनानिमित्त आपण वाटप करीत आहोत. अशाच पद्धतीनं उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात, कोकणामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये होत आहेत. आम्हाला याचा निश्चितपणे अभिमान आहे. आम्ही आठवले साहेबांचे खंदे कार्यकर्ते असल्यामुळं आम्ही या वाढदिवसा दिनी आम्ही आठवले साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.